तर आज आपण NIPS नाशिक यांची वेबसाईट पाहणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया. सर्वात अगोदर आपण गुगलवरती जायचं आहे. गुगलवरती गेल्याच्या नंतर NIPS नाशिक असं टाईप करायचं आहे, असं सर्च करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामधून एंटर करून ही जी वरची जी वेबसाईट दिसत आहे ती आहे NIPS नाशिकची वेबसाईट, जे की पॅरामेडिकल कॉलेज आहे. NIPS म्हणजेच नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सेस. तर आपण त्यांची वेबसाईट ओपन करूया. ठीक आहे, वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर फ्रंटलाच जी त्यांची पोस्ट आहे, नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सेस UGC अप्रूव्ड डिग्री अँड डिप्लोमा कोर्सेस. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी ऑप्शन्सही दिलेले आहेत की त्यांच्याकडे कोणकोणते कोर्स अवेलेबल आहेत. ऑप्टोमेट्री, डायलिसिस, DMLT, रेडिओलॉजी आणि OT टेक्निशियन इत्यादी कोर्सेस त्यांच्याकडे त्यांच्या पॅरामेडिकल कॉलेजमध्ये अवेलेबल आहे. त्यांनी त्यांचा जो काही कॉन्टॅक्ट नंबर आहे तोही इथे दिलेला आहे, 7620635066 आणि ऑप्शनसाठीही त्यांनी एक नंबर दिलेला आहे 7378636236. आणि त्यांचे जे पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आहेत, त्यांच्या ज्या ब्रँचेस आहेत त्या ब्रँचेस नाशिकमध्ये एक आहे, त्याच्यानंतर पुण्यामध्ये सुद्धा आहे, बीड आणि त्याचबरोबर शिर्डीमध्ये सुद्धा त्यांच्या ब्रँचेस उपलब्ध आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांचे जे काही कोर्सेस आहेत तर आपण त्यांच्या अबाउटमध्ये बघूया. अबाउट असमध्ये की त्यांची विजन असेल, त्यांचं मिशन असेल, ते काय आहे, त्यांचे कोर्सेस कसे रन होतात. ठीक आहे, तर याच्यामध्ये दिलेलं आहे की अ रिलायबल टीम ऑफ एक्सपर्ट्स हू ऑफर पॅरामेडिकल एज्युकेशन. जे काही पॅरामेडिकल एज्युकेशन आहे ते कोण ऑफर करत आहे. ठीक आहे, NIPS म्हणजेच नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सेस. तर त्यांनी जे काही दिलेलं आहे ही सर्व माहिती तुम्हाला इथे बघायला मिळेल. ठीक आहे, त्याच्यानंतर जसं खाली येऊ आपण तसं इथं दिलेलं आहे नंबर ऑफ फॅकल्टीज. तर इथे नंबर्स वाढत आहेत, 15 फॅकल्टीज त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर जे काही प्लेसमेंट करून देणार आहेत ते 100% प्लेसमेंट तुम्हाला इथे उपलब्ध आहे. म्हणजेच की तुम्ही कोर्स केल्याच्या नंतर जे काही जॉब असेल, या सगळ्या गोष्टी असतील तर त्यांच्यामध्ये ते 100% तुम्हाला तिथे लावून देणार आहेत, म्हणजेच प्लेसमेंट करून देणार आहे. ठीक आहे, तर त्यांच्या इन्स्टिट्यूटचे आतापर्यंतचे स्टुडंट जे आहेत ते 3369च्याही पुढे गेलेले आहेत. ठीक आहे, आणि रिक्वायर्डर्स जे आहेत ते 99+ इथे झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की त्यांचे कोर्सेस. ठीक आहे, कोर्सेस कोणकोणत्या पद्धतीने आहेत. तर याच्यामध्ये दिलेलं आहे पॅरामेडिकल कोर्सेस वी ऑफर, म्हणजे ते कोणकोणते कोर्सेस तुम्हाला ऑफर करत आहेत किंवा त्यांच्याकडे आहेत ते तुम्हाला सांगणार आहे. आता याच्यामध्ये आहे BVOC डिग्री कोर्सेस. म्हणजेच काय, BVOCचा अर्थ काय होतो, बॅचलर ऑफ व्होकेशन. व्होकेशन म्हणजेच काय की व्यवसाय विमुख, म्हणजेच व्यवसायाच्या संधी निर्माण करून देणारे किंवा व्यवसायाच्या संधीमध्ये जे काही काम करणारे जे असतात स्टुडंट्स, तर ते व्यवसायाच्या संधी तुम्हाला उपलब्ध करून देणारे हे सगळे कोर्सेस आहेत. याच्यामध्ये त्यांनी पहिला कोर्स जो फ्लॅश केलेला आहे किंवा ठेवलेला आहे तर तो आहे बॅचलर ऑफ व्होकेशन इन डायलिसिस टेक्नॉलॉजी. आता डायलिसिस टेक्नॉलॉजीबद्दल आपण थोडीशी अधिक माहिती जाणून घेऊया. ठीक आहे, तर डायलिसिस टेक्निशियन कोर्स. ओके, तर डायलिसिस टेक्निशियन कोर्स हा इन अ हेल्दी ह्युमन बॉडी किडनीज आर रिस्पॉन्सिबल फॉर purifying the blood as long as the kidneys perform this task well. There is no need for a patient to use dialysis treatment. म्हणजेच काय, डायलिसिस काय आहे तर हा किडनीशी रिलेटेड कोर्स आहे की ज्याच्यामध्ये रक्ताचं शुद्धीकरण मूत्रपिंडांद्वारे जे काय आहे ते त्याच्यामध्ये केलं जातं. तर त्याच्या संदर्भात हा डायलिसिस कोर्स आहे. ठीक आहे, त्याच्यानंतरही त्यांनी खूप सारी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे की तुम्ही काय काय करू शकता, डायलिसिसची डेफिनेशन काय आहे, ह्या सगळ्या दिलेल्या आहेत की काम आपण त्याच्यामध्ये काय काय करायचं आहे. ठीक आहे, एज्युकेशन तुम्हाला कशा प्रकारे मिळणार आहे, त्याच्यामध्ये ट्रेनिंग कसं कसं असणार आहे.
ठीक आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये दिल्या आहेत. त्याच्यानंतर आहे की करिअर प्रॉस्पेक्ट्स किंवा जॉब अपॉर्च्युनिटी. तर या कोर्समध्ये तुम्हाला काही जॉब अपॉर्च्युनिटी आहेत का, आणि आहेत तर त्या कशा असणार आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला यांच्या वेबसाईटवरती तुम्हाला दिलेल्या आहेत. आता याच्यामध्ये काय काय म्हणून तुम्ही काम करू शकता किंवा काय काय अपॉर्च्युनिटी आहेत त्या तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. सर्वप्रथम आहे की डायलिसिस टेक्निशियन म्हणून तुम्ही मोठ्या हॉस्पिटल्समध्ये काम करू शकता. त्याच्यानंतर आहे डायलिसिस सुपरवायझर. तर सुपरवायझर म्हणूनही तुम्ही अगदी हॉस्पिटल्समध्ये काम करू शकता. त्याच्यानंतर आहे थेरापिस्ट, डायलिसिस थेरापिस्ट म्हणूनही तुम्ही काम करू शकता. त्याच्यानंतर डायलिसिस असिस्टंट म्हणूनही तुम्ही अगदी काम करू शकता. इत्यादी जी डायलिसिसची माहिती आहे ती त्यांनी दिलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा जो कोर्स आपला आहे तो आहे ऑप्टोमेट्री. आता ऑप्टोमेट्रीबद्दलही यांनी यांच्या वेबसाईटवरती बरीचशी माहिती दिलेली आहे. तर आपण ऑप्टोमेट्री या कोर्सबद्दल माहिती जाणून घेऊया. तर बॅचलर ऑफ व्होकेशन इन ऑप्टोमेट्री. तर ऑप्टोमेट्री या कोर्सबद्दल आपण आता माहिती जाणून घेणार आहोत. ऑप्टोमेट्री म्हणजे नेमकं काय, तर ऑप्टोमेट्री इज अ हेल्थ केअर प्रोफेशन दॅट इन्व्हॉल्व्स एक्झामिनिंग द आईज अँड applicable visual systems for defect or abnormalities as well as the correction of refractive error with glasses or contact lenses. म्हणजे काय, तर तुम्ही ऑप्टोमेट्री कोर्स केल्याच्या नंतर कॉन्टॅक्ट लेन्सेस देऊ शकता. जे काही पेशंट आहे त्यांची तुम्ही रिफ्रॅक्शन चेक करू शकता. त्याचबरोबर त्यांना जे झालेले किंवा होणारे डिसीज असतील ते तुम्ही डायग्नोज करू शकता, त्यांना रेफर करू शकता, सांगू शकता की हा डिसीज तुम्हाला आहे. त्याचबरोबर तुम्ही ऑप्टिकल शॉप टाकू शकता. मोठ्या कॉर्पोरेट ऑप्टिकल्स असतील, कॉर्पोरेट शोरूम असतील, त्यांच्यामध्येही तुम्ही जॉब करू शकता. तर इत्यादी गोष्टी तुम्ही याच्यामध्ये करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी दिलेलं आहे की ऑप्टोमेट्रिस्ट म्हणजे काय. तर ऑप्टोमेट्रिस्ट म्हणजे काय ही पूर्ण माहिती त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती दिलेली आहे. तर तुम्ही पूर्णपणे ती वाचू शकता की ऑप्टोमेट्री काय आहे, कशाशी रिलेटेड आहे, ऑप्टोमेट्री हा कोर्स केल्याच्या नंतर तुम्ही काय करू शकता, करिअरमध्ये तुम्ही ज्या काही गोष्टी करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही जॉब अपॉर्च्युनिटी तुम्हाला याच्यामध्ये उपलब्ध आहेत का, इत्यादी गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. तर जॉब अपॉर्च्युनिटीमध्ये काय आहे की तुम्ही ऑप्टोमेट्रिस्ट हा कोर्स केल्याच्या नंतर ऑप्टोमेट्रिस्ट म्हणून एखाद्या आय डॉक्टर म्हणजेच ऑप्थॅल्मॉलॉजिस्टच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही ॲज अ ऑप्टोमेट्रिस्ट काम करू शकता. तुमच्या स्वतःचं ऑप्टिकल शोरूम तुम्ही टाकू शकता, त्याचं ओपनिंग तुम्ही करू शकता. त्याचबरोबर कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिकही तुम्ही टाकू शकता. त्याचबरोबर लेन्स मॅन्युफॅक्चरिंगच्या ज्या काही लिमिटेड कंपन्या असतील त्याच्यामध्येही अगदी तुम्ही जॉब करू शकता. ओके, एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही हा कोर्स केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर त्यांचा जो तिसरा कोर्स आहे तर तो आहे बॅचलर ऑफ व्होकेशन इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी. तर मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी किंवा मेडिकल लॅब टेक्निशियन कोर्स. ओके, तर या कोर्सबद्दल आपण काही माहिती जाणून घेऊया. तर बॅचलर ऑफ मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी या कोर्सबद्दल त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती माहिती दिलेली आहे. तुम्ही 12वीच्या नंतर जो काय आहे हा कोर्स करू शकता. असे सगळेच कोर्स तुम्ही 12वीच्या नंतर करू शकता. आर्ट्स असेल, कॉमर्स असेल किंवा तुमचं सायन्स फील्ड असेल. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की बॅचलर ऑफ व्होकेशन इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी इज अ अलाइड हेल्थ स्पेशालिटी प्रोग्राम दॅट डील्स विथ द डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ डिसीजेस through the utilization of clinical laboratory tests. As important member of the healthcare group, medical laboratory experts play an important role in collecting the information required to provide the best care to an ill or injured patient. The truth of the matter is that the practice of modern medicine would be outlandish without the test performed in the laboratory. ओके, म्हणजेच काय, तुम्ही याच्यामध्ये अगदी डिसीज सुद्धा डायग्नोज करू शकता. त्याचबरोबर मेडिकल लॅबोरेटरीमध्ये जे एक्सपर्ट असतात त्यांच्या हाताखाली तुम्ही अगदी काम करू शकता
आणि त्याचबरोबर तुम्ही ज्या काही लॅबोरेटरी टेस्ट असेल, जसं की रक्त चेक करणं असेल, लघवी चेक करणं असेल, या सर्व गोष्टी तुम्ही त्या मेडिकल लॅब जो काही कोर्स आहे मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, यामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता. त्याच्यानंतर त्यांचा चौथा कोर्स जो आहे त्याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ. त्यांचा चौथा कोर्स कोणता आहे? तर चौथा कोर्स असा आहे की बॅचलर ऑफ वोकेशन इन रेडिओलॉजी अँड मेडिकल इमेजिंग. आता रेडिओलॉजी म्हणजे काय? उदाहरणार्थ एक्सरे टेक्निशियन, त्याला कदाचित मेडिकल इमॅजिन किंवा रेडिओलॉजी असं म्हणतात. अगदी बरोबर. रेडिओलॉजिकल टेक्नॉलॉजी इज द प्रोडक्शन ऑफ मेडिकल इमेज commonly called as X-rays, okay, X-rays of internal organs and structures. They are produced by passing a small highly controlled amount of radiation through the human body and capturing the resulting image on an image recording devices. Okay, जी काही मशीन असेल त्याच्यामध्ये तुम्ही एक्सरे काढू शकता. एखादा पार्ट्स, एखादी इंजुरी झालेली असेल तर त्याच्यामध्ये त्या बॉडीमध्ये काय इंजुरी झालेली आहे हा तुम्ही फोटो काढून म्हणजेच एक्सरे काढून तुम्ही चेक करू शकता की या पेशंटला कोणत्या भागामध्ये किंवा कोणत्या बॉडीच्या पार्टमध्ये त्यांना इंजुरी झालेली आहे हे तुम्ही एक्सरे काढून त्या रिपोर्टवरून तुम्ही सांगू शकता. हे काम रेडिओलॉजी किंवा मेडिकल इमॅजिन कोर्समध्ये तुम्हाला शिकवलं जातं. त्याच्यामध्ये जे आहे, आफ्टर द कम्प्लेशन कोर्स पार्टिसिपंट्स विल बी एबल टू. आता तुम्ही हा कोर्स कंप्लीट केल्याच्या नंतर तुम्ही कशाला एबल होता, म्हणजे तुम्ही काय काय करू शकता. यूज टेक्निक्स इन रेडिओलॉजी अँड इमेजिओलॉजी अँड डार्क रूम टेक्निक्स. तर या काही ज्या टेक्निक्स आहेत हे तुम्ही करण्यासाठी एलिजिबल असता. नो रेडिओलॉजिकल इमर्जन्सीज अँड रेडिएशन हजार्ड्स. ओके, तर या सगळ्या गोष्टीही तुम्ही याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये अपकीप ऑफ MC इक्विपमेंट, जे काही इन्स्ट्रुमेंट्स त्याच्यामध्ये असतील त्या सर्व इन्स्ट्रुमेंट्स तुम्ही तुमच्या हाताने हाताळू शकता, त्यांचा तुम्ही वापर करू शकता. ते वापर करून तुम्ही एक्सरे काढू शकता. त्याच्यानंतर रिपोर्टनुसार तुम्ही जे काय आहे ते तुमचा माहिती तुम्ही पेशंटला सांगू शकता. तर इत्यादी सर्व जी माहिती आहे ती रेडिओलॉजी किंवा मेडिकल इमॅजिन कोर्समध्ये तुम्हाला शिकवली जाते. त्याच्यानंतर आहेत डिग्री कोर्सेस. तर हे सुद्धा डिग्रीज कोर्स होते आणि याच्यामध्येही त्यांनी इन डीपमध्ये माहिती दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही अगदी पाहू शकता ऑप्टोमेट्री म्हणजे काय आहे, ऑप्टोमेट्रिस्ट काय आहे, त्याचे जे काही काम असतील ते काय आहेत, अपॉर्च्युनिटीज काय आहेत, तर हेच त्यांनी इकडे दिलेलं आहे. त्याच्यानंतर यांच्याकडे डिप्लोमा कोर्सेससुद्धा अवेलेबल आहेत. आता डिप्लोमामध्ये कोणकोणते कोर्सेस अवेलेबल आहेत त्यांच्याकडे? तर डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री असेल, डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी असेल, डिप्लोमा इन एक्सरे आणि इमॅजिन टेक्नॉलॉजी असेल, डिप्लोमा इन न्यूरोपॅथी आणि योगिक सायन्स असेल, डिप्लोमा इन डायलिसिस टेक्नॉलॉजी हा सुद्धा कोर्स त्यांच्याकडे उपलब्ध आहे. आणि त्याचबरोबर महत्त्वाचा जो कोर्स आहे तो डिप्लोमा इन ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी. आजकाल तुम्ही पाहिलं की कोविड-19 या काळामध्ये जे काही सर्जन्स डॉक्टर्स असतात त्यांच्या हाताखाली म्हणजे त्यांच्या हाताखाली जे इन्स्ट्रुमेंट देण्याचं काम करतात किंवा जे OT क्लिनिंगचं असेल किंवा जे काही प्रायमरी हेल्थचे सर्व काम असतील ॲज OT मधले, तर ते सर्व काम जो कोणी करत असतो तो आहे OT टेक्निशियन. तर कोविड-19च्या काळामध्ये ऑपरेशन थिएटर टेक्निशियनची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरज होती, ते आपण पाहिलेलेच आहे. त्याच्यामुळे इथून पुढे इन फ्युचर ऑपरेशन थिएटर टेक्निशियनला खूप मोठी संधी आहे, खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे की तुम्हाला खूप सारे जॉब्स उपलब्ध आहेत. त्यामुळे डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री याच्यामध्ये तुम्ही अगदी डिप्लोमा जरी केला तरी तुम्हाला जॉबच्या खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर आपण जे आहे की कॉन्टॅक्टस म्हणजे त्यांनी कॉन्टॅक्ट करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेबसाईटही दिलेली आहे. कॉन्टॅक्ट अस म्हणून त्यांनी मोबाईल नंबर्सही दिलेले आहेत. त्याच्यामध्ये ऑप्शन मोबाईल नंबरसुद्धा अवेलेबल आहे. त्याच्यानंतर त्यांचा ईमेलसुद्धा इथे अवेलेबल आहे. तुम्ही अगदी ईमेल करूनसुद्धा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आता त्याच्यानंतर जे आहे ते त्यांनी नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सेस
इथे त्यांनी त्यांचा ॲड्रेसही दिलेला आहे की त्यांचं जे काही पॅरामेडिकल कॉलेज आहे, जे इन्स्टिट्यूट आहे ते कुठे स्थित आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली लास्टला जर आपण पाहिलं तर अबाउट असमध्ये त्यांनी दिलेलं आहे, नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स इज इस्टॅब्लिश्ड विथ अ की थ्रू टू क्रिएट ट्रेंड क्वालिफाईड स्किल्ड पर्सनल इन द एरिया ऑफ द पॅरामेडिक्स टू सपोर्ट द मेडिकल प्रोफेशन. बरोबर. तर याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे स्किल्सनुसार तुम्ही कोणकोणते कोर्सेस घेऊ शकता, स्किल्सनुसार तुमच्याकडे यशाची गुरुकिल्ली कोणती आहे, या सगळ्या गोष्टी त्यांनी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्यांनी जे दिलेले आहेत ते कोर्सेस ही त्यांनी दिलेले आहेत की कोणकोणते कोर्सेस त्यांच्याकडे अवेलेबल आहेत, या सर्व गोष्टींची त्यांनी माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर त्यांच्याकडे BSS डिप्लोमा कोर्सेससुद्धा अवेलेबल आहेत, त्याचीही त्यांनी माहिती इथे दिलेली आहे, फ्लॅश केलेली आहे. त्याच्यामध्येही तुम्हाला डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध असतील. त्यामध्ये डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री असेल, मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी असेल, एक्सरे आणि इमेजिन टेक्निशियन असेल, डायलिसिस टेक्नॉलॉजी असेल, ऑपरेशन थिएटर असेल, किंवा डिप्लोमा इन न्यूरोपॅथी अँड योगिक सायन्स म्हणजेच DNYS असेल, इत्यादी जे काही डिप्लोमा कोर्सेस आहेत BSSमधून. BSS म्हणजेच भारत सेवक समाज, या जे काही सर्टिफाईड कोर्सेस आहेत यांच्याकडे BSS डिप्लोमा जे कोर्सेस आहेत ते सुद्धा अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर यांनी कॉन्टॅक्टमध्ये दिलेलं आहे की मंडे टू सॅटरडे 8 AM to 7 PM, म्हणजेच काय की सोमवारपासून शनिवारपर्यंत जे दिवस आहेत त्या दिवसामध्ये त्यांचं जे इन्स्टिट्यूट असेल, जे ऑफिशियल काम असेल ते चालू असेल. कोणत्या वेळेमध्ये तर 8 ते 7 या वेळेमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी ॲड्रेसही दिलेला आहे, सुजाता बिर्ला हॉस्पिटल अपोजिट बिटको कॉलेज, नाशिक रोड 422101. बरोबर. तर हा त्यांचा लोकेशन त्यांनी दिलेला आहे, सुजाता बिर्ला रिसर्च जे काही हॉस्पिटल आहे नाशिक रोडला, तर तिथे त्यांचं इन्स्टिट्यूट जे आहे ते स्थापित आहे फर्स्ट फ्लोअरला. तर तिथे जाऊनही तुम्ही त्यांच्या ऑफिसला किंवा कॉलेजच्या याच्यामध्ये जाऊन तुम्ही भेट देऊ शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांना भेटू शकता, अधिक माहिती विचारू शकता. बरोबर. त्याच्यानंतर जे आहे आपण इन्क्वायर नाव या बटनावरती क्लिक करून पाहूया की काय होतं. इन्क्वायर नाव या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक फॉर्म तिथे फ्लॅश होतो. ते सांगत आहेत की तुम्ही हा फॉर्म भरा, म्हणजेच फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला ते डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकतात. तुम्ही फॉर्म भरायचा आहे. फॉर्ममध्ये काय टाकायचं आहे की तुम्ही सर्वप्रथम तुमचं नाव टाकायचं आहे. नाव टाकल्याच्या नंतर तुमचा फोन नंबर तिथे मेन्शन करायचा आहे. बरोबर. तर तुम्ही तुमचा फोन नंबरही तिथे टाकू शकता, म्हणजे तुमचा फोन नंबर त्यांच्याकडे जाईल आणि त्यांचे जे काही स्टाफ मेंबर्स असतील, त्यांचे जे टीचिंग स्टाफ असेल किंवा जे काही ॲडमिशन प्रोसेस करतात तो स्टाफ असेल, तो तुम्हाला डायरेक्टली तुमच्या मोबाईल नंबरवरती संपर्क करू शकेल. त्याच्यानंतर ईमेल ID आहे, तर तुम्हाला त्याच्यामध्ये ईमेल ID ही टाकायचा आहे. जर त्यांच्याकडे काही ब्रॉशर असतील, कोर्सेसच्या संदर्भामध्ये खूप काही माहिती असेल, PDF द्वारे असेल किंवा टेक्स्चरमध्ये असेल, तर त्या गोष्टी तुम्हाला इन्स्टंट तुमच्या ईमेलवरती जर प्राप्त करून घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला ईमेल ID मागितलेला आहे. तर तुम्ही तिथे ईमेल ID ही तुमचा जो काही आहे तो टाकून द्यायचा आहे. ठीक आहे. ईमेल ID तुमचा व्यवस्थितपणे अगदी बरोबर टाकून द्या. ईमेल ID टाकल्याच्या नंतर इथे 4th नंबर ऑप्शनला तुम्हाला काही कोर्सेस तिथे दिलेला आहे की तुम्हाला जो कोर्स करायचा आहे. आता उदाहरणार्थ कसं होतं की 12वी झाल्याच्या नंतर आपल्याला वाटतं की मला हा कोर्स करायचा आहे, मग त्याच्यामध्ये पूर्णपणे माहिती नसते, हा कोर्स करू की नको, याच्यामध्ये जॉब्स असतील की नाही, याच्यामध्ये माझं करिअर होऊ शकेल की नाही, पुढे जर जॉब केला तर अपॉर्च्युनिटी त्याच्यामध्ये किती आहेत, मी त्याच्यामधून व्यवसाय करू शकतो का, इत्यादी सर्व प्रश्नांबाबत ज्या काही असतात त्या तुम्हाला तुमच्या मनामध्ये शंका असतात, प्रॉब्लेम्स असतात किंवा क्वेश्चन्स असतात. तर या सर्व क्वेश्चन्सला तुम्ही यांच्या कॉलेजला भेट देऊन तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ शकता. तर आपण पॉईंटकडे वळूया. 4थ्या पॉईंटला जो यांच्या वेबसाईटवरती जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं दिलेलं आहे की बॅचलर ऑफ व्होकेशन इन डायलिसिस टेक्नॉलॉजी, बॅचलर ऑफ व्होकेशन इन ऑप्टोमेट्री, बॅचलर ऑफ व्होकेशन इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी किंवा लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी,
बॅचलर ऑफ वोकेशन इन रेडिओलॉजी अँड मेडिकल इमेजिंग टेक्निशियन किंवा टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन डायलिसिस टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री, डिप्लोमा इन एक्सरे टेक्निशियन अँड इमेजिंग टेक्नॉलॉजी, आणि लास्टचा शेवटचा जो आहे तो डिप्लोमा इन न्यूरोपॅथी अँड योगिक सायन्स म्हणजेच DNYS. तर इत्यादी कोर्सेस जे आहेत यांच्याकडे अवेलेबल आहेत, यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे ते म्हणत आहेत की तुमचा त्याच्यामध्ये कल कुठे आहे, तुम्हाला ॲडमिशन कुठे घ्यायचं आहे, कोणत्या फील्डमध्ये तुम्हाला किंवा कोणत्या कोर्सला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, तुम्हाला स्पेसिफिकेशन जे काय आहे ते तुम्हाला विचारत आहे. त्याच्यामुळे तुम्ही सांगून द्यायचं आहे तुम्हाला जो कोर्स करायचा आहे तो. तर समजा आता मला BVOC इन ऑप्टोमेट्री म्हणजेच मला जर समजा ॲज अ ऑप्टोमेट्रिस्ट मला जॉब करायचा असेल किंवा स्वतःचं ऑप्टिकल शोरूम टाकायचं असेल किंवा कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक टाकायचं असेल, तर एवढ्या सर्व गोष्टी करायच्या जर असतील मला, तर मी बॅचलर ऑफ वोकेशन इन ऑप्टोमेट्री या कोर्सला क्लिक करणार आहे. आपण क्लिक करत आहोत. ठीक आहे, बॅचलर ऑफ वोकेशन इन ऑप्टोमेट्री या कोर्सला आपण क्लिक केलेलं आहे. त्याच्यानंतर इथे मेसेजमध्ये त्यांनी एक लॉंग पॅसेज त्यांनी दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमची कमेंट किंवा तुम्हाला जे विचारायचं आहे, तुम्हाला जे बोलायचं आहे, जे सांगायचं आहे ते तुम्ही थोडक्या वाक्यामध्ये, थोडक्या शब्दांमध्ये त्यांना डायरेक्ट मेसेज सांगू शकता. बरोबर, तुम्हाला याच्यामधला कोर्स कोणता करायचा आहे किंवा कोणता कोर्स करू, मला हे गोष्टी करायच्या आहेत, तर सर माझ्यासाठी कोणता कोर्स चांगली अपॉर्च्युनिटी देऊ शकतो, इत्यादी जर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर अगदी तुम्ही इथेही कॉन्टॅक्ट करू शकता. तर मीही इथे काही मेसेज टाकतो की समजा आता मला जर समजून घ्यायचं आहे की ऑप्टोमेट्री म्हणजे काय. ठीक आहे, तर मी इथे टाकेल की व्हॉट इज ऑप्टोमेट्री. ठीक आहे, व्हॉट इज ऑप्टोमेट्री. ठीक आहे, एवढं मी टाकत आहे. तुम्हाला अधिक माहिती इथे टाकायची असेल, इथे टाईप करायची असेल तरी तुम्ही करू शकता, पण मला जाणून घ्यायचं आहे की ऑप्टोमेट्री म्हणजे काय आहे. बरोबर, तर मी टाकलेला आहे प्रश्न की ऑप्टोमेट्री म्हणजे काय. तर हा जो फॉर्म असेल तो त्यांच्या टेक्निकल टीमकडे जाईल, टेक्निकल स्टाफकडे जाईल. त्याच्यानंतर हा मेसेज पाहिल्याच्या नंतर तुम्हाला जे आहे तो इन्स्टंट तुमच्याशी ते कॉन्टॅक्ट करतील. त्याच्यानंतर तुम्ही सर्व काही जी माहिती असेल ती तुम्ही सांगू शकता, तिथे भेटही देऊ शकता. तर आणि त्याच्यानंतर लास्टचा जो आहे तो सबमिट ऑप्शन. तर सबमिटवरती क्लिक करायचे. अच्छा, इथे थोडीशी स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे. ठीक आहे, तर सर्व माहिती तुम्ही अगदी प्रॉपर व्यवस्थित टाकायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता सबमिट बटनावरती जसं आपण क्लिक करू त्याच्यानंतर एक फ्लॅश मेसेज येईल तुम्हाला की तुमचा जो फॉर्म आहे तो यशस्वीरित्या जो काही सबमिट झालेला आहे. ठीक आहे, खाली तुम्हाला मेसेज आलेला आहे, थँक्यू फॉर युअर मेसेज, इट हॅज बीन सेंट. म्हणजेच काय, धन्यवाद तुम्ही मेसेज दिल्याबद्दल. हा जो मेसेज आहे तो नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सेसच्या टेक्निकल टीमकडे किंवा जे काही त्यांचा स्टाफ असेल, हे सर्व वेबसाईट मॅनेज करत आहेत, त्यांच्याकडे मेसेज गेलेला आहे. ते तुमच्याशी काही तासानंतर किंवा काही वेळानंतर तुमच्याशी तुम्ही प्रोव्हाइड केलेल्या ईमेलवरती किंवा तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करतील. धन्यवाद. बरोबर, तर अशा पद्धतीने तुम्ही NIPS नाशिक या पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटला भेट देऊ शकता. त्यांच्याकडे जे काही कोर्सेस उपलब्ध आहेत त्यांचा तुम्ही पुरेपूर माहिती जाणून घेऊ शकता, त्याचा फायदा घेऊ शकता. आजकाल कोविड-19मध्ये तुम्ही पाहिलं की पॅरामेडिकल स्टाफची किती कमतरता भासत आहे. त्याच्यामुळे इथून पुढच्या 10 वर्षामध्ये, 20 वर्षामध्ये किंवा पुढील अगदी 100 वर्ष म्हटलं तरी चालेल किंवा अनलिमिटेड वर्ष म्हटलं तरी चालेल, डॉक्टर्सला, हॉस्पिटल्सला किंवा अगदीच म्हणायचं झालं तर मेडिकल या फील्डला पॅरामेडिकलची गरज 100% लागणार आहे. त्याच्यामुळे पॅरामेडिक्स हे वारंवार सतत घडले पाहिजेत. पॅरामेडिक्स जे काही आहेत ते त्यांना सपोर्टिव्ह काम जे असतं ते करत आहेत. त्याच्यामुळे त्यांना 100% पॅरामेडिक्सची आवश्यकता लागणारच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इन फ्युचर पॅरामेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठीच्या ज्या संधी आहेत
त्यात उपलब्ध आहेत. तुम्ही लवकरात लवकर पॅरामेडिकल जे काही कोर्सेस आहेत त्याबद्दल माहिती जाणून घ्या. तुमच्या ज्या काही प्रश्न असतील, ज्या शंका असतील त्या तुम्ही विचारा आणि तुमचं करिअर योग्य घडवा. ठीक आहे. तोपर्यंत नमस्कार. काळजी घ्या, व्यवस्थित राहा आणि आपल्या करिअरचा योग्य मार्ग निवडा. धन्यवाद.